नमस्कार, मी आरती ज्योतिराम कांबळे, डायरेक्टर ऑफ नॅशनल फॉरेन्सिक कन्सोर्शियम NFC इंडिया युनिट ऑफ स्टायलोटेक। आज प्रामुख्याने तुमच्याशी संवाद साधण्याचा माझा मुख्य हेतू असा की आता मी मागच्या काही वर्षांच्या सरासरी केसेस पाहिल्या तर डॉक्युमेंट फ्रॉड्स रिलेटेड केसेस आम्हाला खूप प्रमाणात जाणवले आणि याच्यामध्ये सुद्धा तुमचं जे बनावट मृत्यूपत्र आहे किंवा एखादं बनावट खरेदी खत आहे तर यामध्ये प्रामुख्याने तुम्ही कसं प्रूफ करू शकता की ही जी सिग्नेचर आहे ती मी केलेलीच नाहीये किंवा हा जो अंगठा या डॉक्युमेंटवर लावलेला आहे तो माझा नाहीच आहे। तर अशा केसेसमध्ये फॉरेन्सिक डॉक्युमेंट एक्झामिनर किंवा फॉरेन्सिक हँडरायटिंग एक्सपर्ट निवडणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे। कारण जर तुम्हाला तुमची केस कोर्टाला दाखवायची आहे, कोर्टाला प्रूव्ह करायचं आहे किंवा तुम्हाला कोर्टासाठी कुठलं डॉक्युमेंट द्यायचं आहे की हे जे डॉक्युमेंट आहे, हे जे बनावट मृत्यूपत्र आहे ते माझं नाहीये, हे मी केलेलं नाहीये, तर यासाठी तुम्ही काय करू शकता तर बेसिकली तुम्ही तुमचा जो जवळचा किंवा बेस्ट फॉरेन्सिक एक्सपर्ट आहे तो निवडावा। आता हे निवडताना पण तुम्ही काय लक्षात घेणार तर बेसिकली जो तुमचा फॉरेन्सिक डॉक्युमेंट एक्झामिनर आहे त्याचं बेसिक क्वालिफिकेशन काय आहे, तो आतापर्यंत किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्याच्याकडे, परत त्याने आतापर्यंत किती कोर्टासाठी केसेस सॉल्व्ह केलेल्या आहेत, त्याचं जे स्किल आहे, नॉलेज आहे, एक्सपर्टीज आहे ते किती प्रमाणामध्ये योग्य आहे हे तुम्ही आधी तपासलं पाहिजे। कारण ऑब्व्हियसली जर तुम्ही तुमच्या केससाठी एखादा डॉक्युमेंट एक्झामिनर निवडत आहात तर तो तितकाच इम्पॉर्टंट आहे जेवढा तुम्ही तुमच्या केससाठी एखादा ॲडव्होकेट किंवा लीगल ॲडवायझर निवडत आहात।